हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मी गाजराचा हलवा। मार्केटमध्ये खूप छान गाजर विकायला आलेली आहेत। तर मी आणले बघा, हे गाजरं अशी लांब मोठी आकाराची गाजरे पाहून आणलेली आहेत। याला धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि याला आता आपण किसून घेऊया। हा हलवा मी खूप सोप्या पद्धतीने बनवत आहे। मी ह्या कुकरमध्येही वाफवणार नाही आहे, याला फक्त असं किसून घेणार आहे। खूप छान प्रकारचा, खूप लवकर हलवा बनवून तयार होतो हा। याला आपल्याला कोणत्याही प्रकारचं खोया वापरायची गरज नाही आहे आणि फक्त तुपात भाजून याला छान हलवा बनवून घेऊया आपण। आता हे गाजरं आहेत ना, ही छान आपली जी किसणी असते ना घरगुती, त्याला किसून घेऊया। हे बघा, मी अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे। खाली एक ताट ठेवलेलं आहे। आता हे याला गाजरं हे या किसणीवर असे खिसून घेते। हे बघा, आपले गाजर खिसून रेडी आहेत। आता भाजून घेऊया याला किस गाजराचा। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईत घालते मी 3-4 चमच तूप। हे बघा, आपलं तूप मेल्ट झालेलं आहे। मी ड्रायफ्रूट्स घालते कट केलेले बदाम। त्यात थोडंसं भाजून घेऊ, तुपामध्ये रोस्ट करून घेऊ याला। थोडे घालते काजू। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणते पाहिजे ते घेऊ शकता। त्याला थोडंसं रोस्ट करून घेऊया तुपामध्ये। हे बघा, हे छान रोस्ट झालेले आहे। आता काढून घेऊया आपण। आता हे तूप राहिलेलं याच्यामध्ये आपण चीज ॲड करूया आणि याला भाजून घेऊया तुपामध्ये, छान परतून घेऊ। हे बघा, याला छान तुपात आपण भाजून घेऊया। हे बघा, आपला हलवा छानपैकी भाजला गेलेला आहे। त्यासाठी आपल्याला दुधाचीही गरज पडलेली नाही आहे। आपण यात दूध पण वापरलेलं नाही आणि खवा पण वापरलेला नाही आहे। बघा, छान असं तुपात भाजून घ्यायचं आहे। छान हा भाजला गेला तुपात। आता ॲड करते यामध्ये साखर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला गोड किती हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर वापरा। आता मिक्स करते याला। हे बघा, ते छान हलवा बनलेला आहे आपला। तर दुधाचाही वापर केलेला नाही आहे आणि आपण खव्याचाही वापर केलेला नाही। या स्टेजला आपण हे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ना, ते घालूया यामध्ये आणि मिक्स करून घेऊ। हे बघा, आपला हलवा बनवून तयार आहे। त्याला मी काढून आता फ्रीजमध्ये थंड करायसाठी ठेवते आहे। गॅस करते आहे बंद। बघा, किती छान हलवा बनतो। अगदी घरच्या कमी साहित्यात बनणारा हा हलवा आहे। याला खवा किंवा दूधही आणलेला टाकायची गरज नाही आहे। बघा, किती छान हलवा बनून रेडी आहे आपला। हा बघा, खूप डिलिशियस हलवा बनून तयार आहे आपला। अशा पद्धतीने नक्की एक वेळ ट्राय करा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बघा, किती छान हलवा बनवून तयार आहे आपला।